प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय की सध्या प्रेक्षकांचं मन नाराज झालेलं आहे, कारण की या कथेमध्ये पुन्हा एकदा मंजिरीचा विजय होताना दिसून येतो. शिवनाथचा मृत्यू आणि त्यानंतर मंजिरीचं मोठं षडयंत्र. परंतु प्रेक्षकांनो, हा सगळा नियतीचा खेळ आहे आणि पुढे मंजिरीच्या काय वाढून ठेवलंय याची कल्पना मंजिरीला सुद्धा नाहीये. हार न मानता पुढचं पाऊल टाकायचं आहे, असा देवी आजींचा सल्ला मीरासाठी असतो. आता या दुःखातून मीरा सावरू शकेल का? आपल्या आईला सुद्धा तिने गमावलेलं आहे, बहिणीला गमावलं आणि त्यानंतर तिला साथ देणारे, तिला प्रत्येक वेळेस समजून घेणारे तिचे वडील सुद्धा आज या जगात नाहीयेत. आणि शिवनाथने खूप काही तपश्चर्या साधना फक्त मंजिरीला संपवण्यासाठी केलेली असते, परंतु मंजिरीने जो घात केलेला आहे तो मात्र मीरासाठी खूप मोठा धक्का असतो. आपण पाहतो की प्रत्येक वेळेस मंजिरीचा विजय होतो आणि त्यानंतर मीरा, अंबिका, अथर्व खूप मोठ्या दुःखातून जात असतात. दादासाहेबांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर आपण पाहतो की अनेक अडचणी मीरा, अथर्व समोर मंजिरीने उभ्या केल्या. वेदाला सुद्धा वेठीस धरलेला आहे आणि या सगळ्या दुःखाला आता मीरा सामोरी जाऊ शकेल का? ती पुन्हा उभं राहून आता मंजिरीचा अंत जवळ करू शकेल का? हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, कॉपीराईट इश्यू असल्यामुळे आम्ही इमेज दाखवू शकत नाहीयेत. तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की मंजिरी अथर्व आणि मीराला चेतावणी देते. खरं तर तिची ही धमकीच असते आणि ती म्हणत असते की तुम्ही विचार करतच असाल की माझं पुढचं पाऊल काय असणार आहे, परंतु लवकरच तुम्हाला ते समजणार आहे. कारण की जो त्रास तुम्ही मला दिला आहे, ज्या भ्रमात तुम्ही मला ठेवलं होतं, आता तो भ्रम माझ्यासाठी नसेल आणि मी तुम्हालाही भ्रमात ठेवणार नाही. जे काही घडेल ते समोरासमोर घडणार आहे. आणि अथर्व, आता अंबिका तुला दिसतीये तर तू खूप खुश असशील, तर असं होऊ देऊ नकोस, कारण की तुझा आनंद हा क्षणाचा असणार आहे. आता पुढे तुमच्या काय असेल याची कल्पना तुम्हाला नाहीये, परंतु मी तुम्हाला सांगतेय, आता प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा तुम्हाला यातना देणारा असणार आहे. असं म्हटल्यानंतर मात्र मीरा, अंबिका, अथर्व हे खूप घाबरलेले असतात. आपण पाहतो की शिवनाथ कुठे आहे हे सुद्धा त्यांना कळालं नाहीये. परंतु यानंतर मात्र जो कासव होता तो मात्र मीराच्या हाती लागलेला आहे. मंजिरी त्या कासवाला तिथेच सोडून निघून गेलेली असते, कारण की मंजिरीला असं वाटतं की यानंतर आता मीरा कधीच उभी राहू शकणार नाही. आणि जो दिव्य कासव असतो, जो पंचधातूपासून बनवलेला असतो, जो तळीगावच्या नदी काठी सोडायचा असतो. प्रेक्षकांनो, आता मात्र तो कासव घेऊन मीरा घरी येते. मंजिरीचं पुढचं षडयंत्र काय असेल आणि माझ्या बाबांना तिने पुन्हा कैद केलं असेल का, असा विचार मीरा करत असते. परंतु तिला माहित नाहीये की मंजिरीने शिवनाथला संपवलं आहे आणि आता हाच डाव मंजिरी मीरा समोर आखणार असते. इकडे आपण पाहतो की घरामध्ये अनन्या आणि वेदा खूप खुश असतात, कारण की आजी घरी आली आहे. आणि त्यानंतर वेदा आणि अनन्या त्यांच्या रूममध्ये असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो की बेडवर एक बॉक्स तिथे पडलेला असतो. गिफ्ट रॅप केल्यासारखा तो बॉक्स दिसत असतो आणि वेदाला मात्र त्या बॉक्सचं आकर्षण होतं. वेदा त्या बॉक्सकडे पाहत असते आणि खूप मोठा बॉक्स आहे, माझ्याच बेडवर ठेवलेला आहे, म्हणजे माझ्यासाठी काही आजीने गिफ्ट आणलं असेल का, असं वेदाला वाटतं. आणि इकडे मात्र मीरा काळजीने अथर्वशी बोलत असते की माझे बाबा कुठे असतील, या मंजिरीने माझ्या बाबाचं काय केलं असेल, बाबा असं कासव सोडून जाऊ शकणार नाहीत, नक्कीच या मंजिरीने माझ्या बाबांना कैद केलं असेल अथर्व. आणि तेव्हा मीरा रडत असते. अंबिका सुद्धा मीराला समजावत असते आणि ती सांगते की मी बाबांचा शोध घेते, मी पाहते बाबा कुठे आहेत का. आणि त्यानंतर आपण पाहतो की पंचतत्वाच्या ज्या शक्ती अंबिकाला प्राप्त झालेल्या असतात, त्यावरून अंबिका सगळ्या शक्ती एकवटून आपण पाहतो की शिवनाथचा ती शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. पुन्हा एकदा मंजिरीने त्या गुहेमध्ये बाबांना कैद केलं असेल असा विचार अंबिकाचा असतो. आणि इकडे मात्र माया खूप जास्त घाबरलेली असते, परंतु तिला असं वाटतं की आता माझ्याकडे तर शक्ती आहेत, परंतु लगेचच तिला समजून येतं की मॅडमने माझ्या शक्ती तर हिरावून घेतल्या आहेत. असं का केलं असेल, मॅडम किती विचित्र आहेत. आणि आता मात्र मायाला जे समजलेलं आहे, कारण की स्वतः माया पाहते की मंजिरीने चेटकिनीच्या स्वरूपात येऊन तिने शिवनाथला संपवलं. ही मंजिरी काही करू शकते, कारण की ही चेटकीन आहे हे आता मायाला समजलेलं आहे. परंतु आता ती माझं काही करू शकणार नाही असं मायाला वाटत असतं. परंतु प्रेक्षकांनो, मंजिरी कुणाचीही गय करणार नाही
आता मात्र मायाला खूप भीती वाटते, कारण की ज्या पद्धतीने ती पुढचं षडयंत्र मंजिरी खेळत असते त्यावरून मायाला खूप जास्त भीती वाटते, कारण की तिच्या लक्षात येतं की तिच्या वाट्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ती काटा काढतीये आणि याचा अर्थ तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं आहे. आणि तेव्हा मात्र माया ही गोष्ट नर्मदा, अजित आणि दामोदर यांना समजावून सांगत असते. आणि तेव्हा मात्र अजित विचारतो की तू घरात नव्हतीस आणि त्यानंतर आता मंजिरी मामी सुद्धा घरी आलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही दोघी जरी सोबत होता का, काय घडलं होतं? तेव्हा मात्र माया सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगते की मंजिरीला एका पिंजऱ्यामध्ये कैद केलं होतं आणि मंजिरीने शिवनाथला मारलेलं आहे. असं ऐकल्यानंतर मात्र नर्मदाला धक्का बसतो आणि खरंच मंजिरी वहिनी असं काही करू शकतात का, असा विचार सुद्धा येतो. कारण की खरं काय आणि खोटं काय याचा कोणालाच मेळ बसलेला नसतो. एवढी क्रूर मंजिरी असू शकते का? आणि तेवढ्यातच आपण पाहतो की माया सांगणार की मंजिरी एक चेटकीण आहे. आणि इकडे मात्र वेदा तो बॉक्स ओपन करून पाहते. वेदा खूप घाबरते, कारण की त्या बॉक्समध्ये शिवनाथचं मुंडकं असतं. शिवनाथचे डोळे उघडे असतात. एवढं भयानक चित्र पाहून वेदा घाबरून जाते. आणि तेवढ्यातच आपण पाहतो वेदा किंचाळते आणि तिथे अनन्या असते आणि ती लगेचच आत्तू आत्तू म्हणून ओरडते. प्रेक्षकांनो, तेव्हा अनन्या सुद्धा पाहते तर तिला सुद्धा त्या बॉक्समध्ये शिवनाथचं मुंडकं दिसतं. आणि तेव्हा मात्र अनन्याला सुद्धा भीती वाटते. अनन्या सुद्धा खूप जोरात ओरडते. आणि इकडे मात्र मीरा आणि अथर्व खाली बोलत असतात. ते सुद्धा घाईघाईने वरती जातात, वेदाच्या रूममध्ये जातात, कारण की इकडे मंजिरी तर पितृशोकाचा आता आनंद व्यक्त करावा लागेल, आता पितृशोकामध्ये सामील व्हावं लागेल असं बोलत असते. हे मंजिरीचं षडयंत्र आहे. तिने वेदाला काही केलं असेल का? अनन्याचा जीव धोक्यात असेल का? कारण की त्या दोघींचा सुद्धा आवाज आलेला असतो. आणि त्यामुळे मीरा आणि अथर्व तर खूप जास्त घाबरलेले असतात. घाईघाईने रूममध्ये जातात. तेव्हा मात्र लगेचच आपण पाहतो वेदा ही अथर्वला मिठी मारते. खूप घाबरलेली असते. अथर्व अनन्याला सुद्धा जवळ घेतो. अनन्या सुद्धा खूप घाबरते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, मीरा पाहते तर तिथे तो बॉक्स पडलेला असतो. मीरा बॉक्सच्या जवळ जाते आणि त्यानंतर मात्र जे पाहते ते पाहून मीराला खूप मोठा धक्का बसतो आणि ती स्वतःला सावरू शकत नाही. अथर्वला कळत नाही की असं काय आहे त्या बॉक्समध्ये, म्हणून अथर्व सुद्धा जवळ येतो तर पाहतो त्या बॉक्समध्ये शिवनाथचं मुंडकं असतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो हे सगळं खूप जास्त विचित्र आणि धक्कादायक आहे. मीरा हा धक्का सहन करू शकणार नाही हे अथर्वच्या सुद्धा लक्षात येतं. परंतु आता या दुःखातून सावरावं तर लागणार आहे, कारण की मीराला पुढचा मार्ग शोधायचा असतो. हे सगळंच खूप विचित्र असतं. आणि त्यानंतर मात्र मीरा हे सगळं पाहिल्यानंतर तिला चक्कर येते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो अथर्व तिला जवळ घेतो, तिला समजावत असतो, परंतु मीरा मात्र शुद्धीत येत नाही. जे काही मंजिरीने शिवनाथचं केलेलं आहे ते चित्र समोर असतं. हा धक्का खूप मोठा असतो. इकडे आपण पाहतोय की अंबिका शोध घेण्याचा प्रयत्न करतीये. ती तिच्या बाबांना शोधतीये, परंतु जे काही समोर दिसलेलं आहे ते मात्र खूप विचित्र आहे. इकडे मंजिरीला कल्पना आलेली असते की आता सगळं समजलं असणार आणि जो काही पितृशोक हा मीरा अंबिकाला झालेला आहे त्यानंतर त्याचं जे सेलिब्रेशन आहे ते आपण करायला पाहिजे असं आपण पाहतो. मंजिरीचा विचार असतो. खूप कपटी भावनेने ती हसत असते. मला कोणीच हरवू शकत नाही हे तिला कळालेलं आहे आणि त्यामुळे मीराला तेच करावं लागेल जे मी म्हणेल. आता मात्र मंजिरी काहीही करू शकते याची कल्पना मीराला आलेलीच आहे. ही मंजिरी इतकी विचित्र, इतकी भयानक असू शकते. आपण पाहतो वेदा, अनन्या खूप घाबरलेल्या असताना अथर्व त्यांना समजावत असतो आणि इकडे मीराला सुद्धा सांभाळत असतो, कारण की मंजिरीने शिवनाथचं मुंडकं आणून त्या बॉक्समध्ये पॅक केलेलं असतं आणि हे खूप मोठं सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे असं सुद्धा ती म्हटलेली असते. आणि ही छोटीशी झलक तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा देईल असं सुद्धा मंजिरी बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, मीराकडे तो कासव आहे, परंतु आता जे समोर दुःख आहे त्या दुःखातून मीरा स्वतःला सावरू शकेल का? कारण की आपण पाहतो की रुद्रकेतूच्या अस्थीपासून जेव्हा पिंजरा बनत होता तेव्हा सुद्धा मीरा खूप भावनिक झालेली. तेव्हा शिवनाथने सांगितलेलं होतं की मीरा, मंजिरीचा अंत करणं हे एकच कर्तव्य आपलं आहे आणि त्यामुळे असं दुःख न करता समोर काय करायचं आहे हे पाहिलं पाहिजे. आणि तेव्हा शिवनाथने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात, शिवनाथ सांगत असतो की आता या कासवाला तळीगावच्या नदीमध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रहस्य मिळणार आहे, पुढचा मार्ग माहीत असतो आणि मंजिरीचा अंत कसा होणार आहे, याचं रहस्य कसं शोधायचं आहे हे सुद्धा मीरा, अथर्व तसेच अंबिकाला माहीत असतं. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अथर्वला अंबिका दिसतीये, म्हणजे लवकरच मंजिरी अंबिकाचा सुद्धा घात करणार आहे. म्हणजे अंबिका या दोघांना कोणतीच मदत करू शकणार नाही
आणि त्यानंतर अंबिकाला सुद्धा ती पुन्हा कैद करणार आहे आणि या तिघांना मदत करणारा शिवनाथ तर आता या जगात नाहीये. तर मीरा अथर्व कोणाच्या मदतीने एवढा मोठा पल्ला पार कसा पाडणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि प्रेक्षकांनो, त्याचबरोबर आपण पाहतो मीरा देवी आईला शरण येते. महागौरीची मीराला चीड येत असते, ती महागौरीवर रागवत असते. माझ्यापासून तू माझी आई हिरावलीस, माझे वडील सुद्धा हिरावलेस, माझी बहीण हिरावलीस, आता आणखीन मी काय करायला पाहिजे? तू मला जवळ कर, मला हे सगळं काहीही करायचं नाहीये, असं मात्र मीरा म्हणत असते. कारण की या दुःखातून मीरा स्वतःला सावरू शकत नाहीये. आणि तेव्हाच आपण पाहतो देवी आजी तिथे येऊन मीराला खूप मोठा सल्ला देताना दिसून येणार आहेत. कारण की मीराकडे आता तो कासव आहे आणि आतापर्यंत जी काही मेहनत घेतलेली आहे त्यावरून मंजिरीला संपवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच तुम्ही आतापर्यंत ज्या लोकांनी त्याग केलेला आहे त्यांचा त्याग सार्थकी लागू शकतो, असा सल्ला मात्र देवी आजींचा मीराला असतो. आणि तेव्हा आपण पाहतो मीरा या दुःखातून सावरून पुन्हा एकदा मंजिरीचा अंत करण्यासाठी उभी राहू शकेल का? आणि मंजिरी सुद्धा पुन्हा एकदा मीरा आणि अथर्वपासून होणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहणार का? हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की संपूर्ण रामपुरे कुटुंबाला सुद्धा मंजिरी संपवू शकते आणि हीच धमकी ती प्रत्येक वेळेस अथर्व आणि मीराला देत असते. आणि आता पुढचा मार्ग कसा असणार आहे हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.